बर्मिंगहॅम टेस्टवर टीम इंडियानं कब्जा केलेला आहे। टीम इंडियानं इंग्लंडवर 336 रन्सना मोठा विजय मिळवला। याच विजयासह टीम इंडियानं सिरीजमध्ये 1-1 अशी बरोबरी घेतली आहे। 608 रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना इंग्लंडची इनिंग 271 रन्सवर आटोपली। दोन्ही टीम्समध्ये तिसरी लढत 10 जुलैला लॉर्ड्स इथं होणार आहे। बर्मिंगहॅम टेस्टच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरलाय तो टीम इंडियाचा युवा कॅप्टन शुभमन गिल। दुसऱ्या टेस्टमध्ये शुभमन गिलनं तुफानी खेळी करत इंग्लंडला बॅकफूटवर नेलं। गिलनं पहिल्या इनिंगमध्ये 269 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 161 रन्सची खेळी केली आणि त्याच्या याच खेळीसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही त्याला देण्यात आलाय। बर्मिंगहॅम कसोटी विजयात भारताचा बॉलर आकाशदीपनं आपल्या कामगिरीची छाप सोडलेली आहे। इंग्लंडमध्ये कसोटी मॅचमध्ये 10 विकेट्स घेणारा आकाशदीप दुसरा भारतीय गोलंदाज ठरलाय। यापूर्वी याच मैदानावर चेतन शर्मानं एकाच मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती। टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीचा आज वाढदिवस आहे। धोनीनं वयाच्या 44व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। धोनीनं क्रिकेटच्या मैदानावर अनेक मॅचमधील विजयात मोलाचा वाटा उचलला होता। सध्या धोनीवर सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय। पुण्यात तब्बल 26 लाखांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 15 लाखांची अफू जप्त करण्यात आलेली आहे तर बिबवेवाडीतील एका आरोपीकडून 11 लाखांचं मेफेड्रोन जप्त करण्यात आलंय। उद्या आणि परवा राज्यातील कुठल्याही शाळा बंद राहणार नाहीत। शिक्षण विभागानं याबाबत आदेश काढलेत। शिक्षक समन्वय संघानं हा बंद पुकारला होता। विद्यार्थ्यांचं हित पाहता शाळा बंद राहणार नाहीत असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलंय। माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालक महेश पालकर यांनी हे आदेश काढलेत। 11वी प्रवेशाच्या पहिल्या फेरीची मुदत आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे। त्यानंतर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाहीये तर दुसऱ्या फेरीचं नियोजन उद्यापासून होणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज पहिला दिवस आहे। पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला आजपासून सुरुवात होईल। विधानसभेमध्ये कृषी, गृह, दुग्ध व्यवसाय, उद्योग आणि मराठी भाषा विभागाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पुन्हा आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू आजपासून 7/12 कोरा पदयात्रा काढणार आहेत। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची जन्मभूमी पापळमधून या यात्रेला सुरुवात होईल। या 7 दिवसांच्या पदयात्रेमध्ये बच्चू कडू हे गावागावांमध्ये सभा घेणार आहेत। गेल्या 10 वर्षांपासून मोदींची रुदाली सुरू असल्याचा हल्लाबोल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय। ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर बोलताना फडणवीस यांनी रुदाली म्हणत हल्लाबोल केला होता आणि यावर आता सामनामधून प्रतिहल्ला करण्यात आलाय। फडणवीसांची रुदाली म्हणजे मराठी माणसाचा आवाज नाही अशी टीका सामनातून करण्यात आली आहे। मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे। मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते असं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलेलं आहे। मातृभाषेतील शिक्षणासोबत संस्कारही रुजतात। हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। बाईक टॅक्सी संदर्भातील नियमावली आरटीओनं निश्चित केलेली आहे। त्यामुळे महिन्याच्या अखेरीस मुंबईमध्ये बाईक टॅक्सी धावण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कडक नियम, चालकांचं प्रशिक्षण आणि विम्याच्या तरतुदी यांचा समावेश आहे। बाईक टॅक्सीमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवाशांना परवडणारा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे। इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियानं रविवारी मे 25 मध्ये झालेल्या सीए परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे। यामध्ये संभाजीनगरचा राजन काबरानं देशात पहिला क्रमांक मिळवलाय। वयाच्या 22व्या वर्षी राजन काबरानं 600 पैकी 516 गुण मिळवले। माथेरान घाटात पर्यटकांच्या कारचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार थेट दुभाजकाला धडकली। दुर्घटनेमध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, मात्र कारचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। पालघरमधील धनसार औद्योगिक क्षेत्रामध्ये एका कंपनीला भीषण आग लागली। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। जळगावमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारी पंढरीची दिंडी बाल वारकऱ्यांची सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या दिंडी सोहळ्यामध्ये 400 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसह शिक्षक आणि पालकांनी सहभाग घेतला। दिंडी सोहळ्याचा समारोप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात करण्यात आला।
नाशिकच्या माणिकखांबमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पंढरपूरला जाऊ न शकणाऱ्या भाविकांसाठी हे मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. दारणा नदी तीरावर हे मंदिर असून चंद्रभागेच्या तीरावर मंदिर असल्याची प्रचिती सर्वांनाच येते. पालघरमध्ये आषाढी एकादशी निमित्त अवयवदान जनजागृती दिंडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इनर व्हील क्लब ऑफ पालघर आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमानं या जनजागृती दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. याला पालघरमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मावळमधील पवना धरण 76% भरल्यानं धरणातून पवना नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणाच्या सांडव्यावरून 2800 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर हा विसर्ग 15 जुलैपर्यंत सुरू राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगरातील जायकवाडी धरण 51% भरलंय. त्यामुळे 2 वर्षांसाठी धरणातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. गेल्या 5 वर्षात प्रथमच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरण अर्ध भरलेलं आहे. पालघरमध्ये सतत 2 दिवस बरसणाऱ्या पावसानं रात्रीपासून उसंत घेतली आहे. या पावसानं जिल्ह्यातील धरणं भरलेली आहेत. त्यामुळे सूर्या आणि वैतरणा नदीपात्रामध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी पातळी वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये जोरदार पाऊस पडतोय. परिणामी गोदावरी नदीला पूर आलाय. रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. पुराचं मापदंड म्हणून ओळखल्या असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या पोटापर्यंत पाणी गेलंय. गंगापूर धरणातून 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग अजूनही सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मावळमध्ये 4 सूत्री लागवडीला वेग आलेला आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली 4 सूत्री लागवड करण्यात येते. या पद्धतीनं भात लागवड केल्यानं उत्पादनामध्ये वाढ होत असल्याचं बारूगावचे प्रगतशील शेतकरी सुनील चिंचवडे यांनी सांगितलंय. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोरलाई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली आणि यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली. ही बोट पाकिस्तानची असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येते. आजपासून दिल्ली गेट ते हर्सल टी पॉइंट पर्यंत कारवाई करण्यात येणार आहे. या परिसरात येणारी सर्व अनधिकृत बांधकामं पाडण्यात येतील. तर 400 ते 450 मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे. आषाढच्या निमित्तानं मागाठाणे ते वाडा वृंदावन यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. पालघरच्या वाड्यामध्ये टाळ मृदुंग आणि विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात ही दिंडी निघाली. राधाकृष्ण आणि शिवपार्वतीच्या वेशभूषा केलेले वारकरी दिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये ट्रक टर्मिनलला आग लागली आहे. ट्रक टर्मिनलमध्ये एपीएमसी मध्ये येणारे ट्रक पार्क केले जातात. टर्मिनलच्या आवारातील गोदामांना आग लागली आहे. गोदामामध्ये कागदी बॉक्स असल्यानं आग पसरल्याची प्राथमिक माहिती आहे. जळगावच्या पाणीपुरवठा अभियंत्याविरोधात भडगावमध्ये शिवसेना आक्रमक झाली आहे. पाणीपुरवठा अभियंत्याचा प्रभारी चार्ज रद्द करण्याची मागणी करत शिवसेनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. त्यामुळे पाणीपुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवसेनेला आंदोलनाची वेळ आली आहे. शस्त्र तस्करी रोखण्यासाठी जळगावच्या चोपडा तालुक्यात पोलिसांनी फलक लावले. तस्करी तसंच अवैधपणे शस्त्र खरेदी करणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून बक्षीस दिले जाणार आहे. याबाबत जनजागृती करणारे फलक गावागावांमध्ये लावण्यात आले. पुण्याच्या हिंजवडीमध्ये 93 कंपन्यांचा वीज पुरवठा विस्कळीत झालाय. इन्फोसिस ते पेगासस या अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीमध्ये काल दुपारच्या सुमारास बिघाड झाला. त्याचा परिणाम हिंजवडीतील कंपन्यांना बसतोय. महावितरणकडून वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जळगावच्या भडगावमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. मात्र शिवसेनेचे मोठे संघटन असतानाही एका पदाधिकाऱ्याने अशी पाहणी केल्यानं शिवसेनेच्या पक्ष संघटनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अभिनेता रणवीर सिंगच्या धुरंधर सिनेमाचा पहिला लुक रिव्हील झालेला आहे. या ॲक्शन थ्रिलर सिनेमामध्ये रणवीर सोबत संजय दत्त, अक्षय खन्ना, आर माधवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 5 डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून सिनेमाचं दिग्दर्शन आदित्य धर यांनी केलंय. ओटीटीवरची हिट वेब सिरीज पंचायतचा नवा सीझन रिलीज झाला. मात्र त्याच दरम्यान पंचायत 5 ची स्क्रिप्ट लीक झाल्याचा आरोप अभिनेत्री नीना गुप्ता यांनी केलाय. त्यामुळे आता सीझन 5 मध्ये सत्ता बदलल्यानंतर पंचायतमध्ये कोणते बदल दिसून येतील याची उत्सुकता आहे.
नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये अभिनेते अशोक सराफ आणि सुलेखनार अच्युत पालव यांच्या नागरी सत्कार करण्यात आलाय। या दोघांना सरकारनं पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचा हा नागरी सत्कार झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अशोक सराफ आणि अच्युत पालव यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला। सांगलीतील जतमध्ये राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा पार पडल्या। बिरनाळ तलावात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने राज्यस्तरीय कायाकिंग, कॅनोईंग आणि ड्रॅगन बोट अजिंक्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 25हून अधिक संघांनी सहभाग घेतला। भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये 2 जुलैपासून सुरू असलेल्या उपोषणाची सांगता झालेली आहे। 2 जुलैपासून 16 तास वीज मिळावी यासाठी वीज वितरण कार्यालयाजवळ शेतकऱ्यांनी हे उपोषण केलेलं होतं, तर 4 दिवसांनी या मागणीवर तोडगा काढण्यात आल्यानं उपोषणाची सांगता करण्यात आली आहे।